आपण सध्या ही जी दृश्य पाहतो आहोत अमरावती मधली दृश्य आहेत। रवी राणा आणि नवनीत राणा आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत। अमरावतीमध्ये सुद्धा आज मतदान पार पडतंय आणि आपल्याला दृश्यांमध्ये नवनीत राणा आणि रवी राणा दिसतायत। अमरावतीमध्ये खरं तर चौरंगी लढत होऊ शकते की काय अशी सध्याची स्थिती आहे, कारण नवनीत राणा यांच्या समोर प्रहार पक्षाचं आव्हान आहे, सोबतच महाविकास आघाडीचं देखील आव्हान आहे। या व्यतिरिक्त आनंदराज आंबेडकर यांचं देखील आव्हान असणार आहे। त्यामुळे अमरावतीमधल्या लढतीकडे देखील सगळ्या राज्याचं खरं तर देशाचं लक्ष लागलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। मतदानासंदर्भातली प्रत्येक अपडेट आपण एबीपी माझावर आज दिवसभर पाहतो आहोत आणि सध्या आपण ही जी दृश्य पाहतो आहोत ती अमरावतीमधली दृश्य आहेत। राज्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात 8 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेलं आहे। या 8 मतदारसंघांपैकी 5 लोकसभा मतदारसंघ विदर्भातले आहेत, तर 3 लोकसभा मतदारसंघ हे मराठवाड्यातले आहेत। सध्या आपण जी दृश्य पाहतो आहोत ती अमरावतीमधली दृश्य आहेत। आमदार रवी राणा आणि महायुतीच्या अमरावतीमधल्या उमेदवार नवनीत राणा आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात। आमदार रवी राणा आणि भाजपच्या उमेदवार नवनीत राणा हे बाईकवरून आपल्या निवासस्थानावरून मतदान केंद्रावर निघालेले आहे। आपण नवनीत राणा आणि रवी राणाशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल बाईकवर बसून मतदान केंद्रावर? मला असं वाटतं की मी नेहमी आम लोकांसारखीच राहिलेली आहे। 5 वर्ष खासदार म्हणून जेव्हा खास म्हणून लोक वावरतात, मी आम लोकांपेक्षाही आम लोकांमध्ये राहिलेली आणि त्याच पद्धतीने काम केलं आहे। 5 वर्ष खूप सामान्य लोकांसारखं, खूप सामान्य कार्यकर्त्यापेक्षा कमी समजून या मैदानात मी काम केलेलं आहे आणि आज त्याच दृष्टीने आज रवीजी एक चट्टान म्हणून ज्या माझे मागे उभे राहतात नेहमी, आज तेच राईड करून आम्ही मतदान करेपर्यंत पोहोचत आहे। सकाळी धाकधूक असेल, आज मतदान आहे। तुम्हाला चेहऱ्यावर काही वाटतंय असं? मला असं वाटतं या देशाकरिता मतदान आहे आणि देशप्रेमी जेवढेही लोक आहे ते सगळे एकनिष्ठाने सगळे मतदान करणार आहे। त्यांना हे भरोसा आहे की मोदीजींची गॅरंटी आहे, 10व्या स्तरावरनं 5व्या स्तरावर आणणारे देशाचे प्रधानमंत्री आहे, देशाचे युवकांसाठी काम करणारे या नरेंद्र मोदीजी आहे, त्याकरिता हे मतदान करणार आहे। महिलांना डोक्यावर छत देणारा हा मतदान आहे। येणारी भविष्य पिढी आमची युवक त्यांच्याकरिता हे मतदान आहे। युक्रेनसारखे वॉरमध्ये जेव्हा आमच्या मुलांना केसाला धक्का लागत नाही आणि सुरक्षित ते देशात येतात, त्याकरिता मतदान आहे। तर मला वाटतं मी पूर्ण पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी आणि महिला शक्ती ही जे मतदारसंघात आहे ते सगळी खूप मोठा रोल आणि अंबा माताचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहणार। सकाळी हनुमान चालीसा पठण करून तुम्ही निघाले मतदान करणे? हनुमान चालीसा पठण करूनच निघालेला आहे। देवाची प्रार्थना केली, आई वडिलांचा आशीर्वाद घेतला, आमचे सिनियर कार्यकर्ते त्यांचा आशीर्वाद घेतला, गोरगरीब कार्यकर्त्यांना भेटलो आणि मला असं वाटतं की नेहमीच संकटमोचन म्हणून बजरंगबली साथ देतात, आशीर्वाद देतात आणि हा विजय सर्वांचा विजय राहील, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांचा राहील, जे ते पक्षाच्या नेत्यांचं न ऐकता अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी साथ देत आहे, देशाच्या पंतप्रधानांना साथ देत आहे, असा विजय मला असं वाटते महाराष्ट्रामध्ये हा पहिलाच राहील। तर हे होते आमदार रवी राणा आणि नवनीत राणा ज्यांनी एबीपी माझाशी बातचीत केली। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।